हॅलो मैत्रिणींनो, परफेक्ट डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत बोटनिकच्या ब्लाऊजची डिझाईन कशी करायची ते सांगणार आहे मी तुम्हाला। तर चला सुरुवातीपासून सांगत आहे। हे पहा, आपण हे मी तयार करून घेतलेलं आहे। तुम्हाला मी कटाई पण कशी करायची ते पण सांगणार आहे, कसं तयार करायचं ते पण सांगणार आहे। हे पहा, मी शोल्डर घेतलेला आहे 7, 4चा गळा घेतलेला आहे, 7 शोल्डर घेतलेला आहे। घडी आहे 10.5 आणि उंची आहे 14। तुम्हाला पाठीमागलचा पूर्ण भाग दाखवणार आहे। हे पहा, आता आपण वरून 4 घेतले तर खाली पण 4च घेतलेला आहे गळा पाठीमागलचा, आणि याच्यामध्ये 2चा अंतर ठेवलेला आहे। आणि नंतर हे पहा, इथं खालची आपली पट्टी जेवढी आहे तेवढी ठेवायची आहे, जे ब्लाऊजचं माप आहे तेवढी 3.5 आहे तर 4 ठेवलेले आहे अर्धा इंच शिवण्यासाठी। परत इथं 4 घ्यायचं आहे। हे पहा, हे 4 घ्यायचं आहे आणि याला असं करून घ्यायचं आहे। परत इकडून पण 4नीच घ्यायचं आहे। हे पूर्ण 8 झालं पाहिजे। हे पहा, असं करून हे चौरस करून घ्यायचं आहे, हे गळ्याचा आणि हे गळ्याचा। हे झालेला आहे चौरस। आता ह्याच्यामध्ये आकार कसा दिला तर मी तुम्हाला सांगते आकार कसा दिला। तर मी हे चौरसमध्ये आकार असा तयार करून दिलेला आहे। हे पहा, प्रयत्न केल्यावर जमून जातो। मी पण असं पाहूनच केलेलं आहे यूट्यूबवर, ब्लाऊज कसं करायचं हे पाहूनच। हे पहा, आता हे आकार दिलेला आहे। आता मी हे सगळं जोडून घेतलेलं आहे तयार करून, आणि याला कॅनव्हास पण जोडायला ठेवलेला आहे तयार करून। हे पहा, असं जितकं आपण हे 4 घेतलेलं आहे तसंच इथं पण 4 घ्यायचं आहे आणि इकडून पण 4 घ्यायचं आहे, ह्याच्यासोबतच ह्याला जोडून द्यायचं आहे। याचा चौरस करून हे चौरसमध्येच हा गळा तयार करायचा आहे। हे पहा, आता हे गळ्याचं कॅनव्हास आहे, हे वरचं, आणि हे पहा, आता हे कॅनव्हास आपण ह्याला जोडून घेणार आहोत। हे असं जोडून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे, कसं तयार करायचं ते दाखवत आहे। हे पहा, आता आपण हे अस्तर आणि साडीचं हे जोडून घेतलेलं आहे। आता आपण हे कॅनव्हास आणि हे जोडून घेऊया आणि पलटून घेऊया। हे कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। हे पहा, असं पकडायचं हे कॅनव्हास आणि याला असं व्यवस्थित पद्धतशीर असं जोडून घ्यायचं। हे पहा, खूप छान दिसतं हे असं ब्लाऊज। हे पहा, आपण आता हे वरचं गळ्याचं पण जोडून घेतलेलं आहे आणि हे खालचं डिझाईनचं पण जोडून घेतलेलं आहे, कॅनव्हास जोडलेला आहे। तर आपण आता हे फोल्ड करणार आहोत। तर ह्याला आता आपण टक्स मारून घेऊया। हे पहा, हे पण मी जोडून घेतलेलं आहे आणि हे पण जोडून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण टक्स मारून घेऊया, म्हणजे छान फिनिशिंग येते आणि गोल राऊंडमध्ये व्यवस्थित दिसतं ते। हे पहा,
हे पहा आता यामध्ये फोल्ड करून घेऊया आपण. हे पहा गळ्याचं पण मध्ये टाकून घेऊया. कॅनव्हास आहे हे. करून पहा, येऊन जाईल तुम्हाला, सहजच येऊन जाईल. प्रयत्न करा. खूप छान दिसतं हे ब्लाऊज घातल्यानंतर. बोटनेकचं पण आहे, डिझाईन पण आहे, दोन्ही पण आहे. हे पहा आता हे आपण गळ्यामध्ये फोल्ड केलेलं आहे. आता आपण ह्याला मध्ये टाकून घेऊया आणि ह्याला दाबपट्टी घेऊन घेऊ. ह्याला टक्स मारून घेऊया. पूर्ण टक्स मारा. इकडून पण दोन्हीकडून पण टक्स मारा, कारण की फिनिशिंग येते आणि कोण निघतात. हे पहा असं. आता ह्याला दाबपट्टी टाकून घेऊया. थोडंसं करता वेळेस जातं जड, पण छान दिसतं घातल्यानंतर. आता ही दाबपट्टी टाकून घेऊया आपण. कोण आले पाहिजेत आणि फिनिशिंग आली पाहिजे. हे पहा छान कोण आलेला आहे. आणि जिथं कोण आलेला आहे तिथं मिशन उचलून घ्यायची. हे पहा. हे पहा झालं आपलं डिझाईनचं ब्लाऊज. खूप छान दिसतंय. हे पहा. ह्याला आपण लेस पण लावू शकतो आणि साडीच्या कलरची पायपिंग पण करू शकतो. पहा किती मस्त दिसू लागलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.